खरं सांगू का, जर तुमच्या नवऱ्याच्या मनावर तुम्हाला राज्य करायचं असेल ना, तर त्याच्यात 2 आवडत्या स्त्रिया जपणं गरजेचं आहे. एक म्हणजे त्याची आई आणि दुसरी म्हणजे त्याची बहीण. येस, आज म्हटलं अधिक महिना पण आहे, सो त्याचंच आपण औचित्य साधूया आणि श्रद्धाला आणि हिमांशूला बोलवूयात. संध्याकाळी ते आले आणि तिने मला स्पष्ट सांगितलं होतं की प्लीज पुरणाचा घाट घालू नको. पण मी म्हटलं तुम्हाला जे आवडतं त्या सगळ्या भाज्या आपण आज बनवूया. छानपैकी जेवण बनवलं. शशांकने मला फक्त 5 मिनटं दिली होते. 5 मिनटात तू रेडी झाली पाहिजे, कारण ऑलरेडी उशीर झालेला होता. माझं ना माझ्या नंदेसोबतचं नातं ना बहिणीसारखं मैत्रिणीसारखं राहिलेलं आहे पहिल्यापासून, आणि तीसुद्धा माझा तेवढाच जास्त लाड करते. म्हणून मला कधी असं ना वेगळं फील होत नाही. ते जेव्हा दोघंही घरी येणार असले ना, तर सगळ्यात जास्त खुशी मला होते. त्यांना ओवाळलं, औक्षवण केलं. इतकंच नाही, ते दोघं माझ्यासाठी सुद्धा गिफ्ट घेऊन आले, कारण माझा बड्डे झाला होता म्हणून. मग छानपैकी आम्ही जेवण केले, गप्पा मारल्या. त्याच्यानंतर ते घराकडे निघाले. आम्ही दोघांनी वॉक केलं आणि असा आजचा दिवस संपवला. चलो बाय.